कल्पना करूया की 17व्या शतकातल्या भारतातल्या सर्वात सुरक्षित आणि अभेद्य मानल्या जाणाऱ्या एका किल्ल्यात आपण उभे आहोत. नक्कीच. म्हणजे हा खुद्द औरंगजेबाचा दरबार आहे, जिथे बादशाच्या परवानगीशिवाय साधं पाणही हलत नाही. अगदी बरोबर. इथल्या दरबारी पद्धती, उर्दू आणि फारसी भाषेचे उच्चार, आदब यात जर एका अक्षराची जरी चूक झाली तर थेट शिरच्छेद अटळ आहे. हो, तिथे दुसरी कोणतीही शिक्षा नव्हती, थेट मृत्यू. खरंय. आता कल्पना करूया की अशा या मृत्यूच्या दाढेत एक माणूस नुसता चालत जातो असं नाही, तर तो तिथे उभं राहून अत्यंत सुश्राव्य अशी कव्वाली गातो. आणि तीही खुद्द बादशा समोर. हो ना. आणि स्वतः औरंगजेब खुश होऊन त्याला बक्षीस देतो आणि तो माणूस ते बक्षीस घेऊन सही सलामत तिथून बाहेर पडतो. हे ऐकायला एखाद्या चित्रपटातल्या दृश्यासारखं वाटतं. अगदी तसंच. पण हा माणूस कोणी मुघल सरदार किंवा जन्मजात गायक नव्हता. तो होता छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर. आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणात आपण याच माणसाचा म्हणजेच बहिर्जी नाईक यांच्या अचाट जीवनाचा वेध घेणार आहोत. आणि यासाठी आपला आजचा स्रोत अतिशय उत्तम आहे. हो, आजचा आपला स्रोत एका अत्यंत वेधक अशा ऐतिहासिक पुस्तकातील उतारा आहे, ज्यातून आपल्याला या महान योद्ध्याचे अनेक न पाहिलेले पैलू उलगडता येतील. आणि हा जो उतारा आहे ना, तो केवळ इतिहासाची एक साधी नोंद नाहीये. मखरम, त्याचे सवंगडी, खंडोजी आणि सावित्री यांच्यातल्या संवादातून समोर आलेला हा मजकूर एका अशा माणसाचं वर्णन करतो जो मानवी मर्यादांच्या पार गेला होता. म्हणजे कसं? हे बघा, 17व्या शतकातली गुप्तहेर यंत्रणा म्हणजे आजच्यासारखे सॅटेलाइट्स, लपवलेले कॅमेरे किंवा मायक्रोफोन्स नव्हते. तिथे माहिती मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे मानवी शरीर आणि मानवी मन. आणि म्हणूनच मला या स्रोतातली सुरुवात खूप आवडली. तिथे मखराम आणि त्याचे सवंगडी गेले 2-4 दिवस सावित्री आणि खंडोजी यांच्याकडून बहिर्जी नायकांबद्दल माहिती ऐकत आहेत. हो, आणि त्यांची अवस्था काय झालीये तिथे? त्यांची डोकी अक्षरशः सुन्न झाली आहेत. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या काळात सतत लढाया पाहणाऱ्या, तलवारीचे घाव पचवणाऱ्या रांगड्या माणसांची डोकी जर कुणाच्या नुसत्या वर्णनानं सुन्न होत असतील तर तो माणूस प्रत्यक्ष कसा असेल? अगदी खरंय. तिथे खंडोजी एक फार छान वाक्य वापरतो. हो, तो म्हणतो, लय अजब रसायन आहे बहिर्जी नाईक म्हणजे. बरोबर. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर उलगडून बघूया. हे अजब रसायन कशाचं बनलंय? इथूनच आपण ही गुंतागुंत सोडवायला सुरुवात करूया. इथे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे अजब रसायन हा शब्दप्रयोग खूप अर्थपूर्ण आहे. कारण या माणसाने हिंदवी स्वराज्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर पेलली होती, पण कुठेही स्वतःचं नाव प्रसिद्ध होऊ दिलं नाही. हे खूपच दुर्मिळ आहे. हो ना. इतिहासाची पाने चाळली तर आपल्याला राजांचे, सम्राटांचे, मोठमोठ्या सरदारांचे पोवाडे दिसतात. प्रत्येकाला आपला पराक्रम जगाला दिसावा, आपल्याला जहांगीरी मिळावी अशी सुप्त इच्छा असतेच. मानवी स्वभावच आहे तो. पण इथे एक असा माणूस आहे ज्याने स्वतःची ओळख जाणीवपूर्वक पुसून टाकलीये. मला हे आजच्या काळातील एखाद्या देशाच्या अत्यंत गुप्त अशा अंडरकव्हर इंटेलिजन्स चीफ सारखं वाटतं. अगदी योग्य तुलनाही. म्हणजे बघा, आज आपण रॉ किंवा मोसादबद्दल ऐकतो. त्यांचे प्रमुख पडद्यामागे राहून देशाची संपूर्ण सुरक्षा यंत्रणा चालवतात, शत्रूच्या कारवाया हाणून पाडतात. पण सामान्य जनतेला त्यांचा चेहरा कधीच माहीत नसतो. हो, ते पूर्णपणे अज्ञात असतात. पण तरीही आजच्या काळात किमान कागदोपत्री कुठल्या तरी फाईलमध्ये या अधिकाऱ्यांची खरी नावे, त्यांच्या कुटुंबाची माहिती असते. बहिर्जी नायकांच्या बाबतीत असं दिसतंय की त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाच्या सर्व खाणाखुणाच नष्ट केल्या होत्या. आणि हेच तर त्यांच्या मानसिकतेचं सर्वात मोठं यश आहे. कसं काय? इगो किंवा अहंकाराचा पूर्णपणे त्याग करणे. ज्या माणसाला स्वतःच्या नावाची किंवा ओळखीची पर्वा नसते, तो शत्रूसाठी सर्वात मोठा धोका बनतो. कारण त्याला शोधायचं कसं हेच शत्रूला कळत नाही. अगदी तसंच. तुम्ही अशा माणसाला शोधणार कसा ज्याचा चेहराच कुणाला माहीत नाही? आणि गुप्तहेराचं काम केवळ माहिती काढणं नसतं, ती माहिती वेळेवर न पकडले जाता योग्य ठिकाणी पोहोचवणं हे महत्वाचं असतं. हो, बरोबर. त्या काळात संदेशवहन करण्यासाठी कुठलीही आधुनिक यंत्रणा नसताना शत्रूच्या गोटातून शेकडो मैल दूर असलेल्या महाराजांपर्यंत अचूक माहिती वेळेत पोहोचवणं ही एक अत्यंत क्लिष्ट अशी साखळी असते. बहिर्जी केवळ एक गुप्तहेर नव्हते, तर या संपूर्ण साखळीचे ते निर्माते आणि नियंत्रक होते. आणि ही साखळी चालवण्यासाठी केवळ बुद्धी चालून उपयोग नाही ना? नाही, अजिबात नाही. या स्रोतात त्यांच्या शारीरिक क्षमतेबद्दल जे वर्णन वाचायला मिळतं ते वाचल्यावर मात्र मला खरोखरच थांबावं लागलं.
तिथे लिहिलंय 10-10 दिवस अन्न पाण्याशिवाय राहतो. हां. महिनाभर एकाच झाडावर दबा धरून बसतो. धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफटीत मारल्यासारखं धावतो आणि पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो. हे वाचताना अंगावर काटा येतो. हो ना. आता मला सांगा, हे सगळं वाचायला एखाद्या पौराणिक कथेतल्या सुपर हिरोसारखं वाटतं. पण प्रॅक्टिकली विचार करूया. सलग 10-10 दिवस पाण्या वाचून जगणे किंवा महिनाभर एखाद्या झाडावर बसून राहणे हे खरोखर शक्य आहे की गुप्तहेरांच्या दहशतीचं वर्णन करण्यासाठी वापरलेली ही अतिशयोक्ती आहे? वरवर पाहता हे नक्कीच अतिशयोक्ती वाटेल. पण जर आपण जगभरातील प्राचीन युद्धकला आणि मानवी शरीराच्या सर्व्हायव्हल तंत्रांचा अभ्यास केला तर हे अशक्य नाही. बरं. खंडोजीच्या एका वाक्यात याचं उत्तर दडलेलं आहे. तो म्हणतो, माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही, जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा. अरे वा. म्हणजे त्यांनी स्वतःला प्राणी पातळीवर नेऊन ठेवलं होतं. तंतोतंत. जंगलातले शिकारी प्राणी कसे जगतात ते बघा. ते शिकार मिळवण्यासाठी अनेक दिवस अन्नाविना दबा धरून बसू शकतात. आधुनिक विज्ञानात याला चयापचय दर म्हणजेच मेटाबॉलिक रेट कमी करणे म्हणतात. अच्छा, म्हणजे ऊर्जेचा वापर कमी करायचा. हो. योगशास्त्र आणि प्राणायामाच्या माध्यमातून श्वासोच्छ्वास आणि हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण मिळवून शरीराची ऊर्जेची गरज अत्यंत कमी करता येते. त्यामुळे अन्नाची गरज लांबवता येते. पण पाण्याचं काय? माणूस पाण्याशिवाय 10 दिवस कसा तग धरू शकतो? तिथेच तर त्यांचं प्राण्यांसारखं निसर्गाशी एकरूप होण्याचं कौशल्य कामी येतं. जंगलात अशी अनेक मुळे, पाने किंवा वेली असतात ज्यातून शरीर हायड्रेटेड ठेवता येतं. म्हणजे निसर्गातूनच पाणी मिळवणं. बरोबर. पहाटे पडणारं दव गोळा करणं किंवा शरीराचं तापमान असं नियंत्रित ठेवणं ज्यामुळे घाम कमी येईल आणि पाण्याची पातळी टिकून राहील. बापरे. आणि महिनाभर एका झाडावर बसणं याचा अर्थ असा नाही की ते एकाच फांदीवर पुतळ्यासारखे बसून आहेत. याचा अर्थ असा की त्यांनी स्वतःला त्या झाडाचाच एक भाग बनवलं होतं. ऊन, वारा, पाऊस आणि जंगलातले कीटक. सील्स किंवा मार्कोस सारख्या स्पेशल फोर्सेसमध्ये हेल वीक नावाचा अत्यंत कठीण प्रशिक्षणाचा आठवडा असतो. हो, मी ऐकलंय त्याबद्दल. बहिर्जी नाईक हे आयुष्यभर त्या हेल वीकमध्येच जगत होते. बापरे. हे ऐकल्यावर खरंच अंगावर काटा येतो. म्हणजे हे केवळ स्नायूंचं बळ नव्हतं, तर मनावर आणि शरीराच्या मूळ प्रवृत्तींवर मळवलेला एक अमानुष तागा होता. अगदी बरोबर. आणि त्याच स्रोतात पुढे त्यांच्या शस्त्रास्त्रांबद्दलही सांगितलंय. तलवार, भाला, फरीक-दगा, पट्टा, विटा आणि धनुष्य अशा सर्व शस्त्रांमध्ये ते इतके तरबेज होते की प्रत्यक्ष मृत्यूलाही त्यांच्या समोर येताना विचार करावा लागेल. यातले पट्टा किंवा विटा ही अत्यंत गुंतागुंतीशी शस्त्रे आहेत. हो, विटा म्हणजे ते दोरीला बांधलेलं शस्त्र ना, जे फेकून मारून परत हातात घेता येतं. हो, तेच. या सर्व शस्त्रांच्या हाताळणीसाठी लागणारी मसल मेमरी आणि नजर किती तीक्ष्ण असेल. आणि तो जो वाक्प्रचार उतार्यात आलाय, वाऱ्याच्या कानफटीत मारल्यासारखं धावणं, तो फक्त वेगाबद्दल नाहीये, तर त्यांच्या चपळतेबद्दल बोलतोय. पुराच्या डोहात उडी मारण्यासाठी जे धैर्य लागतं ते त्यांच्यात ठासून भरलं होतं. पण हे बघा, हे शारीरिक बळ आणि चपळता ही त्यांच्या कौशल्याची फक्त एक बाजू झाली. म्हणजे दुसरी बाजू याहूनही मोठी आहे. हो ना. या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे आपण वळलो तर तिथे आपल्याला एक वेगळाच माणूस दिसतो. तो माणूस ज्याची बौद्धिक क्षमता आणि मानसशास्त्रीय युद्धनीती त्याच्या तलवारीपेक्षाही धारदार होती. आणि इथेच ही माहिती खऱ्या अर्थाने रंजक ठरते. अगदी. आपण आत्ताच चर्चा केली की हा माणूस जंगलात प्राण्यासारखा राहतो, झाडावर झोपतो, आणि दुसरीकडे हाच माणूस चक्क शत्रूच्या राणीवशात जाऊन राहतो. हो, हे भयानक धाडस होतं. पण याहूनही मोठा विरोधाभास पुढे येतो, ज्याने मी मगाशी आपला विषय सुरू केला होता. खुद्द औरंगजेबाच्या दरबारात जाऊन कव्वाली ऐकून बक्षीस मिळवणे. हा प्रसंग तर अविश्वसनीय वाटतो. एकीकडे रांगडा, जंगलात राहणारा मराठा योद्धा आणि दुसरीकडे अत्यंत नजाकतदार, उर्दू फारसी जाणणारा कव्वाल. एकाच आयुष्यात हे दोन इतके वेगळे रोल कसे शक्य आहेत? ही कल्चरल फ्लुएन्सी कशी काय असू शकते? जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर हे केवळ भाषेचं ज्ञान किंवा वेषांतर नव्हतं. हा थेट शत्रूच्या मानसिकतेवर मिळवलेला एक अभूतपूर्व विजय होता. म्हणजे औरंगजेबाला मानसिक पातळीवर हरवणं. हो. औरंगजेब हा असा बादशाह होता जो स्वतःच्या सावलीवरही संशय घ्यायचा. त्याच्या दरबारात प्रवेश मिळवणे ही साधी गोष्ट नव्हती. तिथे प्रचंड सुरक्षा असणार. नक्कीच. तिथे तुम्हाला केवळ कव्वाली गाऊन चालत नाही. तिथे मुघल दरबाराचा आदब म्हणजे शिष्टाचार पाळावा लागतो. कॉर्निश किंवा तस्लीम कसं करायचं, बादशाकडे कोणत्या कोणातून बघायचं आणि कोणत्या नजरेने बघायचं नाही, या सगळ्याचे अत्यंत कडक नियम होते.
आणि जर यात चुकूनही एखादी मराठमोळी लकब समोर आली असती, म्हणजे चालण्यातली एखादी स्टाईल किंवा कव्वाली गाताना नकळतपणे आलेला एखादा वेगळा स्वर, तर त्याच क्षणी त्यांना जिवंत सोलून काढलं असतं. बापरे. मृत्यूची टांगती तलवार सतत डोक्यावर असताना अत्यंत शांतपणे आणि मग्न होऊन कलेचं सादरीकरण करणं ही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. खरंच आहे. ज्या माणसाची मूळ वृत्ती जंगलात प्राण्यासारखी राहण्याची आहे, तो जेव्हा औरंगजेबाच्या अत्यंत फॉर्मल दरबारात उभा राहतो, तेव्हा तो केवळ कपडे बदलत नाही, तो स्वतःचं संपूर्ण अस्तित्व, स्वतःचा मीपण तात्पुरता बदलून टाकतो. पण मला इथे एक प्रश्न पडतोय. जर ते गुप्तहेर होते तर त्यांनी दरबारात जाऊन माहिती काढणं ठीक होतं, पण खुद्द औरंगजेबाच्या समोर जाऊन कव्वाली गाण्याची रिस्क घेण्याची काय गरज होती? हां, म्हणजे गर्दीत उभं राहूनही माहिती काढता आली असती ना? तिथेच तर मानसशास्त्रीय युद्धनीतीचा खरा खेळ आहे. स्वतःच्या सर्वात मोठ्या आणि बलाढ्य शत्रूच्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जागेत जाऊन त्याच्याच डोळ्यात धूळ फेकून त्याला मूर्ख बनवणे हा एक प्रकारचा मानसिक विजय होता. म्हणजे शत्रूचा आत्मविश्वास तोडण्यासाठी. अगदी बरोबर. जेव्हा ही गोष्ट नंतर कधीतरी मुघल दरबारात किंवा गुप्तहेर खात्यात उघडीस आली असेल, तेव्हा विचार करा औरंगजेबाची अवस्था काय झाली असेल. तो नक्कीच हादरला असेल. हो, तो माझ्या समोर उभा होता, माझ्याकडून बक्षीस घेत होता आणि मला ओळखता आलं नाही. ही जाणीव शत्रूचा मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पुरेशी असते. शिवाजी महाराजांच्या या गुप्तहेरांनी मुघलांच्या मनात जो दहशत आणि संशयाचा बीजारोपण केलं होतं, ते कोणत्याही शस्त्रापेक्षा जास्त भेदक होतं. क्या बात है. म्हणजे बाहेरून अत्यंत शांत मग्न असा एक कव्वाल, पण आतून त्याची तीक्ष्ण नजर दरबारातील प्रत्येक खांब, प्रत्येक रक्षक, खजिना कुठे असेल, सुरक्षेच्या त्रुटी काय आहेत, हे सगळं स्कॅन करत असेल. हो, एकाच वेळी 2 वेगवेगळ्या पातळ्यांवर काम चालू होतं. एकाच वेळी 2 पातळ्यांवर जगणं ही खरोखरच अचाट क्षमता आहे. आणि ह्याच अचाट क्षमतेमुळे स्वराज्याच्या प्रशासनात त्यांचं जे स्थान होतं, त्याकडे आपला स्रोत लक्ष वेधतो. तो भाग फार महत्वाचा आहे. उतार्याच्या शेवटी ह्या सुपर हिरोचं प्रत्यक्ष महाराजांच्या दरबारात काय काम होतं यावर प्रकाश टाकलाय. मोठ्या गोष्टींत अचूक निर्णय घेणे, सावध नियोजन करणे आणि स्वतःच्या देखरेखीखाली मोहिमा राबवणे हे तर ते करतच होते. बरोबर. पण तिथे एक अत्यंत सूचक शब्द वापरला आहे, बहिर्जी नाईक, म्हणजे शिवरायांचा तिसरा डोळा. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? तिसरा डोळा, जो भौतिक जगात उघडपणे दिसत नाही, पण ज्याला असं काही दिसतं जे बाकीच्या 2 डोळ्यांना पाहणं शक्य नसतं. म्हणजे जे उघड नाहीये ते पाहणारा. हो, महाराजांचे 2 डोळे राज्य चालवत होते, युद्ध लढत होते, प्रजेचे प्रश्न सोडवत होते, पण हा तिसरा डोळा अदृश्य धोके ओळखत होता. आणि या तिसऱ्या डोळ्यावर महाराजांचा विश्वास किती होता याचा एक प्रसंग या स्रोतात अगदी शेवटी दिलाय. आणि तो मला सर्वात जास्त महत्वाचा वाटतो. तिथे स्पष्ट लिहिलंय की राजमाता जिजाऊ माऊसाहेब वगळता महाराजांच्या राणीवशात विनापरवाना जाण्याची परवानगी फक्त आणि फक्त बहिर्जी नाईक यांनाच होती. यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? राणीवसा म्हणजे राजवाड्याचा सर्वात खाजगी आणि सुरक्षित भाग. तिथे एखाद्या गुप्तहेराला थेट प्रवेश असणे हे वाचायला साधं वाटत असलं तरी यामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. हो, कारण सहसा राजांचे खाजगी कक्ष नेहमीच सर्वात कडक आणि अभेद्य सुरक्षित ठेवले जातात. नक्कीच. इतिहासात आपण अनेकदा वाचतो की राजांचे खून त्यांच्या अंगरक्षकांनी, त्यांच्या अत्यंत जवळच्या सरदारांनी किंवा अगदी त्यांच्याच नातलगांनी केले आहेत. तिथे जाण्याची परवानगी कुणालाही सहजासहजी नसते. अनेक मोठ्या सरदारांनाही तासांतास परवानगीची वाट पाहत बाहेर उभं राहावं लागायचं. आणि इथे बहिर्जी नाईकांना चक्क राजमाता जिजाऊंच्या पातळीवर नेऊन ठेवलं आहे. सुरक्षेच्या आणि विश्वासाच्या एकाच मोजपट्टीवर या दोघांना ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. हाच तो अढळ विश्वास. महाराजांना हे पूर्णपणे माहीत होतं की हा माणूस सत्तेसाठी, पैशासाठी किंवा कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत नाहीये. त्याने स्वतःचं संपूर्ण आयुष्यच एका ध्येयाला समर्पित केलं होतं. हो, आणि मगाशी जो तुम्ही मुद्दा मांडलात की तिथे विनापरवाना प्रवेश का होता, तर गुप्तहेराचं काम हे वेळेवर अवलंबून असतं. म्हणजे तातडीची माहिती देण्यासाठी? अगदी. जर रात्री शत्रूचा हालचालीची एखादी अत्यंत तातडीची खबर आली तर द्वारपालांकडून परवानग्या काढण्यात आणि निरोप पाठवण्यात वेळ घालवणं परवडणारं नसतं. एका क्षणाचा विलंब राज्याच्या मुळावर येऊ शकतो. बरोबर. अशावेळी थेट महाराजांच्या शयनकक्षापर्यंत विना अडथळा पोचण्याची मुभा असणं हे त्या गुप्तहेर यंत्रणेच्या रिअल टाईम ॲक्शनचं आणि कार्यक्षमतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. हा तिसरा डोळा
केवळ शत्रूवर नजर ठेवून नव्हता, तर संपूर्ण स्वराज्याच्या अंतर्गत सुरक्षेचं कवच बनला होता. जिजाऊ मासाहेब आणि बहिर्जी नाईक यांना एकाच पातळीवर ठेवणं हे दर्शवतं की बहिर्जी हे केवळ राज्याचे सेवक नव्हते, तर महाराजांचे सर्वात जवळचे आणि अत्यंत विश्वासू सहकारी होते. आणि हे सगळं करत असताना कुठेही स्वतःचं प्रस्थ निर्माण न करणं हे त्यांच्या त्या अजब रसायनाचं खरं रहस्य आहे. आजच्या या सखोल विश्लेषणातून आपण एका अशा माणसाचा प्रवास अनुभवला जो सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडचा आहे. खरोखरच आपण सुरुवातीला पाहिलं तसं वाऱ्याच्या वेगाने धावणारा, पुराच्या डोहात उड्या मारणारा आणि 10-10 दिवस अन्नाविना जगणारा एक रांगडा योद्धा. आणि तोच माणूस दुसऱ्या क्षणी शत्रूच्या राणीवशात घुसतो, खुद्द औरंगजेबाच्या दरबारात जाऊन कव्वाली ऐकवतो आणि अत्यंत गुंतागुंतीची मानसशास्त्रीय युद्धनीती खेळतो. जंगलात प्राण्यासारखे राहण्यापासून ते महाराजांचा अत्यंत विश्वासू तिसरा डोळा बनण्यापर्यंतचा हा विस्तार खरोखरच अचंबित करणारा आहे. एक परिपूर्ण शारीरिक योद्धा, एक अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा रणनीतिकार आणि या सगळ्यावर कळस म्हणजे एक पूर्णपणे निस्वार्थी आणि निष्काम कर्मयोगी. या सगळ्यांचं संमिश्रण पुन्हा इतिहासात होणे नाही. पण आजची ही चर्चा संपवताना मला या स्रोतातील माहितीच्या थोडा पलीकडे जाऊन एका वेगळ्याच आणि अतिशय गडद अशा मानसिक पैलूवर एक विचार मांडायचा आहे. कोणता विचार? आपण बहिर्जांच्या शारीरिक क्षमतांचं, त्यांच्या अफाट धाडसाचं आणि वेषांतराच्या अचूकतेचं खूप कौतुक केलं. पण जरा विचार करूया, त्यांच्या या सततच्या दुहेरी आणि अतिशय गुप्त जीवनाचा त्यांच्या स्वतःच्या मनावर, त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल? हा खरोखरच अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. होय, जो माणूस सतत आपली खरी ओळख पुसून टाकतो, कधी तो भिकारी बनतो, कधी संन्यासी, कधी व्यापारी, कधी औरंगजेबाच्या दरबारातला कव्वाल, तर कधी जंगलातील सावज बनून जगतो. अनेक महिने, कदाचित वर्षानुवर्षे तो स्वतःचं मूळ रूप, स्वतःचं नाव विसरून दुसराच कोणीतरी म्हणून जगतो. असा माणूस स्वतःच्या खऱ्या ओळखीशी, स्वतःच्या खऱ्या मीशी कसा जोडलेला राहत असेल? हे खूप भयानक आहे. जेव्हा तो आरशात बघत असेल तेव्हा त्याला स्वतःचा खरा चेहरा आठवत असेल का? स्वराज्यासाठी स्वतःचं स्वत्व आणि अस्तित्व पूर्णपणे विसरून जाणाऱ्या या महान नायकाचे हे मानसिक समर्पण, हे स्वतःला सतत मिटवून टाकण्याचं दुःख, कदाचित त्यांनी पचवलेल्या शारीरिक वेदनांपेक्षा आणि हातातल्या तलवारीच्या पात्यापेक्षाही जास्त तीक्ष्ण असेल, नाही का? नक्कीच. हा विचार मनाला सुन्न करून टाकतो. या एका प्रश्नावर नक्की मनन करण्यासारखं आहे. कारण जोपर्यंत आपण या माणसाचा हा मानसिक त्याग समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला या अजब रसायनाची खरी किंमत कधीच कळणार नाही. विचार करत राहूया. पुढच्या वेळेस अशाच एका सखोल विश्लेषणासह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत हे रहस्य आपल्या मनात घुमू देऊया.